हे आहे गजानन आश्रम येथील गजानन महाराजाचं मंदिर. उद्याची तयारी चालू आहे इथे सर्व. आणि बाहेर दुकानं दाखवतो. ही सर्व उद्याची तयारी आहे. पब्लिक आता वाढतच चाललेली आहे. नर्मदे अरे बाबा, पब्लिक आता वाढलेत चाललेली आहे. बघूया बाहेर काय काय दृश्य बघायला भेटतंय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर बघा अशी आतषबाजी चालू आहे. आपण चाललो आहोत मानकाचा पर्वत प्रदक्षिणा करण्यासाठी. आज मैयाची जयंती आहे. नर्मदे हर. आणि ताटाला रोषणाई केलेली आहे. इकडे पण रोषणाई आहे, पण आपण आता पुढे आलेलो आहोत. आणि आपलं ओंकारेश्वरचं जल सोडलेलं आहे आता आपण. मी निघालो आहे मानधाता पर्वत परिक्रमा करण्यासाठी, ओंकार पर्वत. तर इथे ब्लर होत आहे थोडं. आता वाजले सकाळचे 5:09 झाले आहेत. आपण बरोबर 4:45ला जल सोडलेला आहे. आता पुढे मार्गस्थ होत आहे मी. काही आहे बघा, परिक्रमावासी येत आहेत जल सोडल्यानंतर. आता त्यांच्यात उत्सुकता आहे ती घरी जाण्याची आणि मानधन पर्वत परिक्रमा करण्याची. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चला तर आपण पुढे निघूया आता. तर इथं आश्रम आहे एक. या आश्रमाच्या भरपूर पुढे जायचं आहे आपल्याला अजून. नर्मदे हर, नर्मदे हर. आश्रमाचं नाव दिसत नाही ते. चल निघूया पुढे. नर्मदे हर. क्रमावासी डाळ वाहण्यासाठी आलेले आहेत सर्व. पण अजून दरवाजा काय उघडलेला नाही मंदिराचा. 5 ते 10 मिनिटात आरती झाल्यानंतर उघडलच. नर्मदे हर, नर्मदे हर. अजून अंधारच आहे. आता वाजले सकाळचे 6:22 झालेले आहेत. नर्मदे हर. तर आज माझा परिक्रमेचा शेवटचा दिवस आहे आणि मी आता मानधाता पर्वताची परिक्रमा करीत आहे. आणि आता मी थोड्याच वेळात शंकर भगवान यांना डाळ हे करणार आहे. नर्मदे हर. तर आता महादेवाला डाळ अर्पण केल्यानंतर पुढे प्रस्थान करत आहे. आणि इकडनं मैया आहे. नर्मदे हर. आज पर्वत प्रदक्षिणा केल्यानंतर संध्याकाळी बघूया मैयाचा दीपोत्सव. आनंद घेऊया थोडा. नर्मदे हर, नर्मदे हर. हा आत्ताचा जो ब्लॉग बनवला आहे, 1 मिनिटाचा असो, 2 मिनिटाचा असो, 3 मिनिटाचा असो, हा लवकर टाकणार आहे. आणि संध्याकाळी ठीक 7 नंतर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो. जर जमेल लाईव्ह आलो
तर आहे, नाहीतर मग व्हिडिओ ब्लॉग बनवून सोडल सकाळी. नरमध्ये हर मैयाची खूप सुंदर मूर्ती आणि भोलेनाथाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे. गणपती बाप्पा पण आहेत आणि अजून सूर्यदेवतावरती आलेले नाहीत. बघूया कुठपर्यंत जाणं होतंय आणि जोपर्यंत मी जातोय तिथपर्यंत सूर्यदेवता येतील असे मी ख्याती देतो. नरमध्ये हर आम्हाला लागलेला आता सिमेंटचा रोड. या सिमेंटच्या रोडनी मानदाताची परिक्रमा चालू आहे माझी. नरमध्ये हर अशा पायऱ्या लागल्यात. परत पायऱ्या चढून आता वरती चाललोय. पूर्ण पायऱ्याच होत्या खाली. बघा मागचा नजारा कसा दिसतोय. पायऱ्या चढून वर जाऊन ते एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे दर्शन घ्यायचंय आणि पुढे परत मार्गस्थ व्हायचंय. हे बघा सुंदर अशी पिंड पण आहे. ते मैयाची स्वामीनारायण यांची मूर्ती आहे. नरमध्ये हर हर नरमध्ये हर 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 महादेव. तर गौरी सोमनाथ मंदिर महादेव मंदिरमध्ये मी आलेलो आहे. आता घेतोय दर्शन. गर्दी आहे थोडी आतमध्ये. बघा बाबा थोडं सारखं मोठं असं शिवलिंग आहे. ते गौरी सोमनाथ महादेव मंदिर. नरमध्ये हर 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 महादेव. वरती चाललो आहे. अंधार आहे खूप, दिसणार नाही. समाधी स्थळ आहे ते. पण एक स्थळ आहे. लाइन में चलिए भाई, लाइन में. हर हर महादेव बोलते रहो. हर हर महादेव. 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 तर इथे पण लास्ट पिंड आहे इथे नरमध्ये हर. तर आपली बॅटरी पण थोडी लो झालेली आहे. आपण लावूया त्याला आता चार्जिंगला. हर हर महादेव. हनुमंतरायाचं मंदिर आहे इथे. निद्रास्त हनुमंत आहे तिथे. निद्रास्त अवस्थेत. हर हर महादेव. शंकर भगवान यांची खूप सुंदर अशी मूर्ती आणि ते मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊन येऊया. नरमध्ये हर. नरमध्ये हर. नरमध्ये हर. होम हवन करण्यासाठी होम आहे हा. शंकर यांच्या मंदिरात शिरलो होतो. तिथे आतमध्ये काढून दिला नाही व्हिडिओ. तर बघा शंकराचार्य यांची 30 ते 40 फूट उंच असा पुतळा आहे हा. पुढे गेल्यानंतर दाखवतो ते. नरमध्ये हर. नरमध्ये हर. अजून खूप दूर जायचं आहे आपल्याला. अजून 1-2 किलोमीटर राहिले. हा बघा कुत्र किती मस्त आहे. हर. 1
दाखवतो. आता पुतळा पुढे गेल्यानंतर थोडा भगवान शंकराचार्य यांचा पुतळा आहे. खूप उंच पुतळा आहे हा. भगवंताचं आगमन झालेलं आहे. आणि हा बघा समोरून दाखवतोय मी पुतळा. बघा अशी एकावर एक दगड ठेवलेले आहे सगळीकडे बघा. आणि हे भगवान शंकराचार्य यांचा पुतळा आहे. आता मी पुढील प्रसंग करत आहे. नर्मदे हर. इथं महाप्रसाद आहे. आता प्रसाद खाऊया आणि पुढे घेऊन निघूया. आणि आपल्या मोबाईलची बॅटरी पण आता कमी होत आहे. परत पुन्हा चार्जिंग लावले पुढचं शॉट घेतो. आता हा जो खाली रस्ता दिसतोय त्या रस्त्याने जायचं आहे आपल्याला. नर्मदे हर. हर हर महादेव. मध्ये तर बघा ओंकारेश्वर नगरी कशी दिसतीये. ही ओंकारेश्वर नगरी आहे. सूर्यनारायण पण वरती आलेले आहेत खूप. शंकराचार्यांची मूर्ती. आणि आपण आता तिथं महाप्रसाद घेतल्यानंतर पुढे मार्गस्थ होत आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. ओंकारेश्वर नगरी. जिथे पाहावं तिथे मांडव भांडाराच आहे. आणि आपण चाललो आहोत आता हे ओंकार पर्वत, मानदाता पर्वत म्हणतात याला. त्याच्या बाजूनी चाललेलो आहोत. पूल बनवलेला आहे. त्या पुलाच्या खालावरनं इकडं झुला पूल आहे. आणि आपल्याला त्या पुलावरनं आता तिकडे जायचं. त्या तटाला आपण आहोत सध्या उत्तर तटाला. उत्तर तट पास करून आपण पलीकडे जाणार आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सुंदर असं मैयाचं स्वरूप. मैया खळखळ वाहते. आणि आज विशेष म्हणजे मैयाची जयंती. आणि मैयाची जयंतीचा लाभ आज मिळालेला आहे चांगल्या प्रकारे. जयंतीच्या मुहूर्तावरती आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी आता आपण जल चढवलेला आहे. जलाभिषेक केलेला आहे. अभिषेक करून मानदाता पर्वत प्रदक्षिणा केलेली आहे. आणि पुढे आता मार्गस्थ आश्रमाकडे. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. बघूया रात्री जर कुठं उभं राहायला चांगल्या ठिकाणी जर जागा भेटली तर लाईव्ह टाकू. नाहीतर मग शक्यतो व्हिडिओच येईल उद्या. नर्मदे हर.